आता बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मूर्ती कशी घ्यायची, पितळेची घ्यायची, पंचधातूची घ्यायची, चांदीची घ्यायची की फायबर किंवा प्लास्टिकची असते ती घ्यायची। तर सर्वात उच्च धातूची मूर्ती म्हणजे चांदीची, त्यानंतर आपण पंचधातूची घेऊ शकतो। आता सगळ्यांचाच एवढा बजेट नसतो की चांदीची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, तर आपण पंचधातूची मूर्ती नक्कीच देवघरामध्ये स्थापन करू शकतो। पंचधातू हे सकारात्मक ऊर्जा ओढून घेत असतं, त्यामुळे पंचधातूची मूर्ती आपण घ्यावी। इतर कोणत्याही देवताची तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर जेणेकरून पंचधातूची तरी आपण ती मूर्ती घेतली पाहिजे। पंचधातूची मूर्ती सहज आपल्याला मूर्तींच्या दुकानामध्ये उपलब्ध होते। पंचधातूची जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही पितळेची मूर्ती घ्या। पितळेची मूर्ती देखील आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, त्याची पूजा करू शकतो। त्यानंतर आहे फायबरची मूर्ती जर घेतली तर ती भरीव असावी, आतमधून पोकळ नसावी। तर अशा पद्धतीने आपण मूर्ती घेऊ शकतो, चांदीची, पंचधातूची, पितळेची, त्यानंतर फायबरची। ज्या आता प्लॅस्टिकच्या मूर्ती असतात बघा स्वामी समर्थांच्या, एकदम व्हाईट कलरमध्ये प्लॅस्टिकच्या मूर्ती आपल्याला सहज ओळखून येतात, हलक्या असतात वजनाला। तशा मूर्त्या अजिबात देवघरामध्ये ठेवून पूजू नका। त्या मूर्त्या फक्त आपल्याला शो साठी आपण घरामध्ये वगैरे त्याला ठेवू शकतो, पण त्या मूर्त्या देवघरामध्ये पूजू नये। मूर्ती कोणतीही कधीही जर आपण घेतली तर पंचधातूची, पितळेची आणि भरीव अशी मूर्ती घेतली पाहिजे। आता ह्या माझ्याकडे आता व्हिडिओमध्ये ज्या तुम्ही बघताय अशा नवीन आता फायबरमध्ये निघालेल्या आहेत, तर ह्या देखील भरपूर जड असतात, तर अशा पद्धतीची देखील तुम्ही मूर्ती देवघरामध्ये ठेवू शकता।